हाही कोकणातलाच फणस आहे ना आपल्या? आपल्या गावचंच फणस आहेत. हा, तर आता कटिंग वगैरे करतोय. तर आता हे ना मी आधी वरचं सगळं काढून घेते. काटे दिसतात ना, ही पूर्ण वरची लेअर काढायला लागते. त्यासाठी आधी ना हे बघा कोयतीला मी आधी तेल लावते. हा सगळं तेल ना आतमध्ये चीक असतो ना, फणसाच्या आतमध्ये नेहमी चीक असतो, तर कोयतीला आणि हाताला दोन्ही ठिकाणी तेल लावून घ्यायचं, नाही तर तो सर्व चीक आहे ना कोयतीला आणि हाताला लागतो. बघा अशा प्रकारे साइडून आपल्याला सर्व ही काटे आहेत ना ते काढून घ्यायचे. तर मंडळी बघताय तर फणस जो आहे ना तो स्वच्छ करून झालेला आहे. याचे आता तुकडे करायचे आहेत आणि आज खास आई बनवणार आहे फणसाची भाजी. तर आई कशा पद्धतीने बनवणार आहेस मग? तर आपण कोकणात बनवतो ना काळे तीळ, त्याचे सफेद पण थोडे तीळ घालायचे. अच्छा, धना पावडर घालायची, अख्खे धने, म्हणजे कोकणी स्टाईलने आपल्याला आज फणसाची भाजी. हा, चला आता कटिंग करून घेऊया. बहुतेक ठिकाणी पाहायला गेलं ना तर आई रस्स्यामध्ये बनवतात ना. काही लोक रस्सा बनवतात, पण आमच्याकडे ना काळ्या तिळामध्ये तिलकुडातली छान लागते. काही काही रस्सा काही काही ग्रेव्ही मध्ये पण बनवतात. तर आमच्या कोकणाच्या ठिकाणी ना तिलकुडात बनवली जाते आणि खूप छान लागते. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि आता कशा प्रकारे बनवायची आहे ती आई तुम्हाला सांगणारच आहे. ते आता सर्व तुकडे करून आपण घेतोय. पावाचा भाग स्वच्छ करून घ्यायचा आहे. कापा बरका दोन्ही फणसाचं होतं ना. बरका असतो ना फणस, त्याची मस्त मऊ मऊ ना, काप्याची जरा ना ती नाही मऊ होत, ती जरा कडक होते. बरका फणस ज्यांनी खाल्लं असेल त्यांना माहितीच असेल, पुरा सॉफ्ट असतो बरका. त्याची भाजी मस्त होते आणि इझिली गरे पण निघतात त्याची आई बोलतात पुरे सॉफ्ट होते भाजी. असं काही नाही, बरका काप्याची पण तुम्ही बनवू शकता. उकळल्याच्या नंतरला थोडंफार तो सॉफ्ट होतोच. तर मंडळी आता बघते फणसाचे तुकडे करून आपण उकळत ठेवलेले आहेत. कसं आहे ना, फणस खूप कडक असतो, त्याच्यामुळे नेहमीच भाजी बनवताना ना आपल्याला फणस उकळायला लागतो. उकळल्याच्या नंतरला चांगली भाजी जी आहे ती सॉफ्ट होते. भाजी बनवण्यासाठी ना आपल्याला एवढी सामग्री लागणार आहे. तर याच्यामध्ये कोणकोणती सामग्री आहे आणि कसा प्रमाण वगैरे कसं आहे कोणत्या सर्व गोष्टी? आता मी अर्धी वाटी काळे तीळ घेतले. अच्छा. पाव वाटी सफेद तीळ, 2 चमचे धना, 1 चमच बडीशेप, अच्छा, अर्धा चमच जिरा, पाव चमच ओवा. अच्छा, एवढी सामग्री लागणार आहे आपल्याला. आणि आता ह्यांचं काय करायचंय? हे सर्व आधी भाजून घ्यायचं. अच्छा, भाजून आणि पावडर करायची आहे त्याची पावडर करायची आहे, मिक्सर मध्ये पावडर करायची आहे. आणि ही कशी आई हे तीळ आहे ते एका तिळामध्ये पण असं बनवू शकतो काय? काळ्या तिळात पण बनवू शकता. 2 तीळ घेतले तर फ्लेवर पण आता चांगला येईल मला वाटतं. मस्त चांगली, अजून चांगली लागते. अजून दोन्ही तिळांचा फ्लेवर येतो आणि छान लागते. मग तोपर्यंत आपला फणस उकडतोय ना, तोपर्यंत आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भाजून घेतोय. इकडे पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम झालाय चांगला आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकलेले आहेत आपण. आई किती टाइम आपल्याला भाजायचे आहेत? थोडे 2 मिनिटे फक्त, जास्त हे पण नाही करायचे, भाजायचे नाही जास्त, नाही तर कळवट पण नाही त्याला. अच्छा, म्हणजे 1 ते 2 मिनिटं आपल्याला हलकसं भाजून घ्यायचंय. जरा सुगंध यायला पाहिजे जरा भाजल्यानंतर. आता बघताय सर्व जी सामग्री आहे त्याची आपण पावडर बनवून घेतलेली आहे मिक्सर मध्ये. आणि जास्त बारीक पावडर नाही बनवायची आहे, जाडसरच ठेवायची आहे. त्याच्यामुळे जो सर्व हा मिक्सचर आहे तो भाजीला चांगल्या प्रकारे लागतो. मंडळी आता बघते सर्व भाजी जी आहे ती उकळून झालेली आहे. आणि आता बघा कशा प्रकारे हा फणसाचा जो पीस आहे ना तो सॉफ्ट होतो. बघा छान प्रकारे सॉफ्ट झाला पाहिजे. आता बघताय आपण सर्व जी फणसाचे तुकडे आहेत ना ते थंड झालेले आहेत. आणि आता ह्यांचं काय करतोय? ही वरची पाव असते ना, अच्छा, राहिलेले पाव आहेत ते पण काढून घ्यायचे. बघते अगोदर पण आपण काढला होता, बट राहिलेले थोडेफार ते पण काढून घ्यायचंय. आणि याचा आता चुरा करायचा आहे, बारीक जरा बारीक करायचे, चुरा करायचे. असेच मोठे तुकडे नाही ठेवायचे. हे बघा आई कशी करते, चमचेच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने तुम्हाला त्याचा चुरा करायचा आहे. म्हणजे पीस आहेत त्याचा चुरा केलाय आणि असे छान प्रकारे करायचं आहे. आणि कसं सॉफ्ट असल्यामुळे ते पटपट होऊन जातो. तर आता आई काय करते? आता हे बघा ही भाजी ना मी मस्त मिक्स करून घेतलेली आहे, चांगली बारीक केली आहे ना, मऊ पण चांगली शिजलेली आहे. अच्छा, त्याला तिखट आहे ना, ह्याला आम्ही तिखट बोलतो.
हा सर्व मिक्सचर आहे त्याला तिलकुट बोलला जातं आमच्या गावाला. आम्ही आता बघते प्रमाणात किती पाहिजे ते घेते त्या हिशोबानच. चांगला जास्त घेतला ना तर भाजी मस्त लागते. अच्छा. आणि अशी भाजी ना आम्ही गावाला ना आमच्या तिकडे ना पूजा असली ना तरी आता फणसाची सीजन असली ना की पूजेत तुम्हाला दिसणारच ही भाजी. बरोबर. तिलकुटाची भाजी असणारच. म्हणजे आताच्या सीझन मध्ये चालूच असते. कुठला कार्यक्रम असला तरी ही भाजी असते आमच्याकडे. म्हणजे गावाला कोकणामध्ये तर ह्या सीझन मध्ये फणसाची भाजी म्हणजे सोनाच झाला. पहिल्याच्या टायमाला कोणत्या कशा भाज्या नाही भेटायच्या आणि फणसाचा सीझन आला तर ही भाजी म्हणजे सगळ्यांची आवडतीच असायची. आवडते आम्हाला तर लय खूप आवडते. आणि ते पण तिलकुटामध्ये खूप जुनी परंपरा आहे. तिलकुटात अगोदर पासून बनवायची ना आई? अगोदर खाल्लेली आवाज आम्ही लय. आई लहान होती तेव्हा आई तुझी? अगोदर पासून. अच्छा. आई पण आजी बनवून दाखवायची ना? आई पण बनवायची. मग इकडे आल्यावर आजीच, कारण गावाला हीच भाजी फेमस असायची ना. बरोबर. पण घालायचं याच्यात. आपण त्याच्यामध्ये फणस उकडवलेले त्याच्यामध्ये पण टाकला होता. ते थोड्याशाच प्रमाणात टाकायचं आपल्याला, जास्त पण नाही. अगोदर ते मीठ लागलेलंच होतं त्यांना. सर्व हे मिक्स करून घ्यायचंय. किती चम्मच टाकायचे? हे छोटे आहेत चम्मच 2 घातले. 2 चम्मच टाकायचे. भाजी प्रमाण घालायचे. कसं हळद टाकल्याच्या नंतर ना कलर छान येतो, त्याच्यामुळे हळद नेहमीच टाकायची. तर मंडळी आता फोडणी देण्यासाठी ना आपल्याला इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आपण. त्याच्यानंतरला आला आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळी हलक्याशा बारीक करून घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला ना कुटून घ्यायच्या आहेत कुटणीमध्ये. इथे ना आता फोडणीसाठी पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला जी पेस्ट आहे ती तेलात टाकून घ्यायची. आता सर्व भाजी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची. मंडळी फणसाची भाजी आहे ना कोणत्याच मसाले वगैरे टाकत नाही. फणसाची भाजी मेन सर्वात तिलकुटातला आपण सर्व मिक्सर रेडी करतो ना आणि त्याच्यानंच ही भाजीला टेस्ट येते. मंडळी आला लसूण आणि मिरचीची फोडणी दिल्याच्या नंतरला ना आपल्याला द्यायची असते कोळशाची फोडणी. त्याच्यासाठी आपण करवंटी घेतलेली आहे आणि त्याचा कोळसा आपल्याला बनवायचा आहे. त्याच्यासाठी आग लावत इथे आपण ठेवलेला आहे आणि कोळसा झाल्याच्या नंतरला आपल्याला सर्वात महत्वाची कोळशाची फोडणी द्यायची आहे. तर इकडे बघताय करवंटीचे मस्त लाल निकारे झालेले आहेत आणि इकडे आपण हातामध्ये लसूण घेतलेली आहे आणि आता फोडणी देतो. ही सर्वात महत्वाची फोडणी. याच्याशिवाय ना आपल्या फणसाच्या भाजीला चवच चांगली येत नाही. ते सर्व निकारे टाकून त्याच्यामध्ये घी टाकून लवकर बंद करायचंय. आता बघा अशा प्रकारे वरती बंद करून या धुरामुळे मस्त टेस्ट येते. तर मंडळी बघताय आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. आतमध्ये कोळशाची फोडणी दिलेली आहे आपण. ती मस्त कोळशाची फोडणी दिल्याच्या नंतर ना कोळशाची टेस्ट पूर्ण भाजीत उतरते आणि चवीला छान लागते. तर ही जी भाजी आहे ती आहे आपल्या गावाला नाचण्याच्या भाकरी बरोबर पण खाल्ली जाते ना. नाचण्याची भाकरी आणि तांदळाची. नाचण्याची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता आणि अशी नुसती पण खाऊ शकता. नुसती पण खूप भारी टेस्ट लागते. आम्हाला खूप आवडतं, आम्ही अशीच पण खातो. हा आणि पूर्ण सॉफ्ट आहे बघा. पूर्ण चिकन कसा असतो तसा आतमध्ये भाजी पूर्ण दिसते. एकदम भारी. तिलकुटातली अशा आपल्या कोकणामध्ये ही फणसाची भाजी बनवली जाते. मंडळी आज आपण बनवली होती कच्च्या कोड्या फणसाची भाजी आणि ती पण आईने कोकणी पद्धतीने बनवून दाखवली होती. कसं आहे ना मंडळी, आमच्या गावाला कोकणामध्ये ना तिलकुट वापरून ही भाजी बनवली जाते आणि कोणता पण फेस्टिवल असो, कोणता पण लग्न असो, तर ह्या टायमाला, ह्या सीझनच्या टायमाला, फणसाचा सीझन असतो, तर ही भाजी ना नेहमीच बनवली जाते आणि एकदम भारी लागते तिलकुटातली आणि ती तुम्हाला आईने बनवून दाखवली. तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.